नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की जर राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत उमेदवार न उभा करत असेल तर काँग्रेसकडे पर्याय आहेत. महाविकास आघाडीने एकत्र निर्णय घ्यावा असंही त्यांनी स्पष्ट केलं. बारामतीमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे, कारण ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे बारामतीची पोटनिवडणूक तिरंगी लढतीत बदलण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ही जागा आहे. मागच्या आघाडीतील दोन्ही निवडणुका लोकसभा आणि विधानसभा या तुतारी चिन्हावर राष्ट्रवादीने लढलेल्या आहेत. त्यांनी या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी आणि महाविकास आघाडीचा निर्णय जो आहे तो महाविकास आघाडी घेईल. काँग्रेस पक्षाची एकंदरीत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती भूमिका ही आहे की राष्ट्रवादींनी ताबडतोबीने त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. ते जर लढत नसतील तर इतर जे पर्याय आहे त्या पर्यायाच्या अनुषंगानं विचार करतात. काँग्रेसला ही जागा सोडली तर काँग्रेस लढेल. आता इतर पर्यायामध्ये तो एक पर्याय आहे, त्याचा विचार काँग्रेस करू शकते. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामध्ये ज्योतिष अशोक खरातवर विनयभंगाचा आरोप आहे आणि त्याला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा अशोक खरात सोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे ते दोघंही चर्चेत आले आहेत. या प्रकरणानंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीही सुरू केली आहे. नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे, परंतु त्याच्यावर आरोप आणि त्याच्या वर्तनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यावर प्रतिक्रिया देताना अशोक खरातच्या वर्तनाला अतिशय वाईट असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे आणि त्याच्याशी संबंधित लोकांवरही कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच काही राजकीय नेत्यांचं नाव या प्रकरणात समाविष्ट झालं असल्याचं त्यांनी म्हटलं असून राष्ट्रवादी काँग्रेस त्यावर योग्य ती कारवाई करेल असं त्यांनी सांगितलं आहे. बंधू बाबाच्या जे काही प्रकरण आहे अतिशय वाईट आहे, घाणेरडं आहे आणि त्याच्यावर सक्त कारवाई ही केली गेली पाहिजे. त्यांची अटक झाली आहे. महाराष्ट्र सरकार त्याच्यावर बाकीची कारवाई निश्चित करणार आणि ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये समोर नाव आलं तर त्याच्यावरही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे. तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे. नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार. नाशिकचा बंधू अशोक खरात याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तर त्याच्यासोबतचे छत्री धरलेले फोटोही समोर आला होता. त्यानंतर चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणात अनेक महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा 2 दिवसात राजीनामा घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. सीएमओ कार्यालयाने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सुषमा अंधारेने एक खुलासा केला की पीडितने सांगितलं की रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या. त्यांनी आपली अनामिका कापली होती. सुषमा अंधारेच्या म्हणण्यानुसार 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्या होती आणि त्याच दिवशी चाकणकरांनी हाताची अनामिका कापली. सुषमा अंधारेंनी या संदर्भातील काही फोटोही दाखवले, ज्यात रुपाली चाकणकरांच्या हातावर सफेद कापड गुंडाळलेलं दिसत आहे. अनामिका कापण्याचं महत्त्व तंत्रमंत्र विद्येत सांगितलं जातं, कारण या बोटाला सूर्य आणि शुक्र ग्रहाशी जोडलं जातं आणि ते मंत्रोच्चाराच्या प्रभावास किंवा ऊर्जा प्रवाहाचं केंद्र म्हणून वापरलं जातं. सुषमा अंधारेंनी सांगितलं की रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत आणि खरातच्या मुलीच्या लग्नात चाकणकर हजर होत्या. त्यांनी चाकणकरावर गंभीर आरोप करत त्यांना तात्काळ अटक करावी, त्यांची समोरासमोर चौकशी केली जावी आणि त्यांची नार्को टेस्ट केली जावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. महाराष्ट्रात सध्या हवामानाचे 2 टोकाचं चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला तापमानात वाढ होत असताना दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.
IMDने या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी गारपिटाचाही इशारा दिला आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात दुपारपर्यंत पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलढाणा, अकोला, चंद्रपूर आणि भंडारा येथे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. तर वर्धा, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम येथे तुरळक पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तसेच विजांसह पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यास येलो अलर्ट जारी करण्यात आला असून हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि अहिल्यानगर येथे काही ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात. दरम्यान कोकण किनारपट्टीवर पुढील 2 दिवसात उष्णतेचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याचं वारंवार सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना अजूनही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. कांदिवलीच्या अशोकनगर भागातील HP गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची गर्दी उसळलेली दिसली. विशेष म्हणजे एजन्सीच्या बाहेर येथे रांगा लावू नये असा फलक लावण्यात आला आहे. मात्र सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. याचाच आढावा आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी घेतला. पाहूयात. मी सध्या उभा आहे कांदिवली अशोकनगर मध्ये. आपण इथे पाहू शकता की ही जी आहे ही सिलेंडरची लाईन आहे. ही लाईन जी आहे टोटल 30 लोकांचा जो सिलेंडर आहे तो इथे भेटतो आणि 30 जणांचा जर सिलेंडरची संपले की त्यांना परत पुढच्या दिवशी येऊन लाईन लावला. तर माझ्याबरोबर काही स्थानिक महिला आहेत. काही काय सांगाल आज इथे लाईन लागली? मी काय बोलते, ही लाईन लागली नाही पाहिजे. त्याला कोणी घरोघरी येऊन दिलं पाहिजे. भारतवाले कशी देतात तसंच दिलं पाहिजे. पब्लिक जो दुपारी सकाळपासून मरतोय ते रात्री दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत माणसं असतात. ही काय लाईन लावायची पद्धत आहे का सांगा? पब्लिकला त्रास नाही होत का? कडक उन्हात तुम्हाला इथे उभं राहावं लागतं. उन्हातच उभं राहायचं, कडक उन्हातच राहतात ना. कामधंदा सोडून उभं राहायचं. पब्लिक नवरे ज्याचे त्यांचे ते नवरे कामधंदा सोडून राहतात ना लाईनीमध्ये. ही चुकीची गोष्ट आहे. असं नाही करायला पाहिजे. याला कधी घरोघरी दिलं पाहिजे. अजूनही काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. ताई आप क्या कहेंगे? पहले जैसे देते थे ना, अभी भी वैसे ही दो कि 30 बाटला तो 30 बाटला पब्लिक लाइन लगा के चले जा रही, वैसा ना हो. जितने मिले उतने लोग को सबको देना चाहिए और वो घर घर में देना चाहिए. ऐसे हम लोग क्यों सजावना मांगता है कि हम लोग लाइन लगा रहे और बाटला नहीं मिल रहा, फिर वापस चले जा रहे. हम लोग भी काम दिन छोड़ के घर का काम छोड़ के इधर आते हैं. अजूनही काही स्थानिक लोक आहेत जे नोकरीला न जाता आज इथे थांबले. सर काय सांगाल तुम्ही? आज 2 तास उभा आहे, 11 वाजता इथे उभा आहे. आता येणार म्हणतात, अजून आले नाहीत. आमची एवढी इच्छा आहे की फक्त आम्हाला घरी घेऊन पोहोचावं आम्हाला. बाकी आम्हाला काय नाही. तुम्ही कुठल्या पदवा कुठला काही कुठं आला आम्हाला त्याची काही लेनदेन नाही. आम्हाला आपलं घरपोच पाहिजे आम्हाला. तुम्ही काय नोकरी कामाला न जाता आम्ही टेलर आहे. आम्ही टेलर गार्मेंट मध्ये काम करतो. आमची नोकरी सोडून आम्ही इथे उभे आहे. आता जे कडक उन्हात त्यांना लाईन लागते तेवढे ते बंद झाले. एचपीचे जे आहे त्यांना फक्त एरियामध्ये येऊन देतात आणि भारत पेट्रोलियम जे आहे ते घरोघरी पोहोचला देते. हे कुठेतरी बदल ह्याच्या स्थानिक लोकांना पाहिजे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सर, किरण जाधव, आवाज इंडिया. पश्चिम आशियामध्ये वाढत्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य करत अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की सध्या इराणमध्ये अमेरिकन सैन्य पाठवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र गरज पडल्यास कठोर कारवाई करण्यास अमेरिका मागे हटणार नाही, असा स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. इराणच्या लष्करी क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ट्रम्प यांनी दावा केला की इराणची नौसेना आणि वायुसेना मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाली आहे. तसेच त्यांनी एअर डिफेन्स सिस्टमही मोठ्या प्रमाणावर निष्क्रिय झाल्याचं म्हटलं आहे. याचवेळी बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी संवाद झाल्याचं सांगत त्यांनी इस्रायलला तेल आणि गॅस प्रकल्पावर हल्ले टाळण्याचा सल्ला दिल्याचंही स्पष्ट केलं. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.